2-3 दिवसात मला जरा टेन्शनमध्ये होतो मी, बरं का. पण मग मी नंतर विचार केला, की कधी सुद्धा भविष्याचं कधीच विचार करायचा नाही. काय काय भाजी केली बघू? भाजी एकच आहे, बटाट्याची केली. अरे वा वा वा, लोणचं, मिरची, भाजी भाकरी. घराच्या बाहेर जर त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर ती ओळख देत नव्हती, पळून जायची लांब. सगळ्यामध्ये भेसळ आहे, भेसळ. आणि त्याच्यामुळे ही सकाळ सकाळ 2 ते 3 सारं आपण कोळपलं. परत 8 वाजता लाईट आली. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. सकाळचे आता 8:45 वाजलेत बरोबर. आणि सकाळी ह्यांचं उठल्यापासून काम चालू आहे. उठल्यापासून आधी कोळपत होतं आणि नंतर 8ला लाईट आली. 8 वाजल्यापासून हे 2-3 सारं भिजवून झालं. इकडे पाणी मोडलं आहे आता. दंड तिथं खूप कुत्र्यांनी जास्तच उकरला ना, फुटतंय, त्यामुळं माती टाकायला परत चालू आहे त्यांच्या अजून. असं पाणी येतंय बघा. आणि मधल्या ह्याच्यात पाणी आलंच नाही. ते सारखं तो जवळ उभं राहूनच पाणी हे करावं लागतंय. ऊन तर मी म्हणते अजून खालीच सूर्य आहे. डोक्यावर आल्यावर तर लय लागतंय ऊन. फुटलं काय परत? बरं बरं. जेवण कधी करायची? आता जेवण खुदी एवढं मोटर बंद करून मग करू. चालू मोटर असताना जेवण नाही करायचं, पाणी खाली जाते लगेच. आता बरं दंड जवळ आला ती भिसायला लागले लवकर. बरं बरं. राहिले की अजून थोडं इथं बुजवायचं. ती वय हं? ते राहून दे तसंच. आता हे दोन्ही सारा भिजवायचं एकदमच भिजवता? तिथं ते थांबणार बी नाही, मातीन काहीच नाही. तिथनं मोडावं लागेल. तिथनं झालं काय पलीकडलं? झालं की आता हे पुन्हा मोडलं मी. कोळपा मग आता मी धरती दार तुला जमसेल का दार मोडायला या. काय करू? हं. येऊ भिजवून हां काय उद्याच्याला भिजवू परत. पण लाईट नाही की उद्या दिवस पाहिजे. उद्या बघू. एक दोन तास धरायची. नीटनेटकं करावं लागेल, ते कोळपावं लागेल. 4 तर सारा आहे पलीकडे. तेवढ्यासाठी दंड मोडा, हे करा ती करा. बरं असू दे, चला. चालू आहे ती आपली दारं. सकाळ सकाळ 2 ते 3 सारं आपण कोळपलं. परत 8 वाजता लाईट आली आणि भिजवायचं चालू केलं. आणलं काय जेवण? बसू येतच पटांगणात. मग काय झालं, मस्तपैकी सकाळ सकाळचं ऊन अंगावर घेत, सकाळची नेहरी बी आणि जेवण बी सगळं संगणीच. काय काय भाजी केली बघू? भाजी एकच आहे, बटाट्याची केली. अरे वा वा वा, लोणचं, मिरची, भाजी भाकरी, शेंगा सगळंच आणलंय. मग रानात म्हणल्यावर सगळंच गोड लागतं. बसा बसा. 2-3 सारं सोडून बसू. हां मंडळी मस्तपैकी आता जेवण करून घेऊ. नामा, काय एवढा वैतागून गेलाय रे तू? काय झालं? काय झालं? ही पहिलीच मांजराची जोड बघतोय मी, की मालकाला ही करते. ते मांजरं एवढी करत नाही ते, बरं का. मांजरं घराच्या बाहेर मालकाला ओळख सुद्धा देत नाही ते. पण ही कुत्र्यासारखी भेटली ते आम्हाला. कुत्री कशी माग जाते ती मालकाची कुठं बी, तसं ही मांजरं ना कुठं बी जाऊ द्या, ही तर रानात मागं येते ती आणि सोडत नाही ते. पहिलं आम्ही गावात ही कुठं पण मांजरं पाळायचो, पण ती घरीच आम्हाला ओळख देणार. घराच्या बाहेर जर त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर ती ओळख देत नव्हती, पळून जायची लांब. नवलच आहे प्रत्येक गोष्टीचं. तर मंडळी ह्या बाजूचं आपलं भिजवत कडलं आलंय. आता तिकडलं 13 सारं राहिलं ते फक्त. त्यातलं 4 सारं कुळपून घेतलं आपण. आता राहिलं फक्त 9 सारं. ते 9 सारं जर कोळपलं ना की मग त्याला पाणी द्यायला चालू करू. तर मोटर बंद करावी असं वाटतंय मला. येऊ का मोटर बंद करून? त्याला चपले घालतो आणि मोटर बंद करून येऊ. मला आंब्यालाही पाणी मिळालं मस्तपैकी या दंडाने. हातपाय थंड केले, पुसलं नाहीत अजिबात. ऊनच कडाका उन्हाचा. भोपळ्याचा वेल सुकला होता, त्याला पाणी दिलं. तिकडली पलीकडली भेंडी बी सुकली होती, त्याला पाणी दिलं.
आणि सुंदर असं कमळ मनाला एकदम फ्रेश करतं. तर मंडळी आता 4 वाजलेले आहेत संध्याकाळच्या. मी आलो कोळपायला. आज काय परत मोटर चालूच केलेलं आहे. कंटाळा आला. सकाळी लवकर 7 वाजायच्या आधी बसलं की कोळपत होतो. एवढं झालं कोळपत म्हणलं हे परत भिजवावं, पण कशात काय आणि काय तर राहिलेलं एवढं घेऊन उद्याच्याला लाईटीची पाळी कशी आहे काय माहित. तर असली बरी तर मग भिजवायला चालू करू. तुम्हाला मी एक सांगतो, कधी सुद्धा भविष्याचं कधीच विचार करायचा नाही. भविष्याची चिंता कधीच करायची नाही आणि भूतकाळाचा पण कधी विचार करायचा नाही. जर तुम्ही भूतकाळात गेला ना तर तुम्हाला काही गोष्टींचा पश्चाताप होणार आणि भविष्याची चिंता केली ना तुम्ही जळत राहणार. त्यामुळे वर्तमानात राहा. वर्तमानात जितकं तुम्ही वर्तमानात राहताल ना तितकं तुम्हाला सुख मिळणार आहे. कारण की वर्तमानासारखं सुख कशातच नाही. कित्येक लोकांना बरंच आजारपण असते. समजा एखाद्याला आता शुगर आहे, सध्याला आताच्या घडीला आहे, पण कुठपर्यंत आहे ते तुमच्या मनात आहे मला शुगर आहे तोपर्यंत त्रास होतोय. पण ती विचार बाजूला काढला आणि तुम्ही सध्याच्या घडीचा जर विचार केला ना तर तुम्हाला काहीच नाही, तुम्ही एकदम रिलॅक्स होणार. ही फक्त वर्तमानात जगायला शिका. मला एवढं कळतं. गेल्या 2-3 दिवसात मला जरा टेन्शन मध्ये होतो मी, बरं का. पण मग मी नंतर विचार केला की कशाला भविष्याचा विचार करायचा आहे जास्त, लय चिंता करायची नाही भविष्याची. जे असेल ते असेल. कोळप इथं ठेवलं होतं. इथनं इकडं चालू करू. छत्रपती संभाजीनगरमधील 2 खाद्यतेल रिपॅकिंग युनिट्सवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 2,93,35,603 रुपये किमतीचा निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तातडीनं निलंबित करण्यात आले आहेत. कारवाईचा घटनाक्रम अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तर मंडळी आता ही तेलामध्ये सुद्धा भेसळ होते बघा. तेलामध्ये तर एवढी भेसळ आहे की तेल जर बंद करायचं म्हणलं ना तुमच्या माझ्या वाटणीला प्युअर तेल तर येणारच नाही. विचार करा. दूध किमान तुम्ही जवळच्या एखाद्या गवळ्याकडून म्हशीवाल्याकडून दूध विकत तरी घेऊ शकताय, पण तेल कुठलंच तेल भेसळयुक्त ना, म्हणजे सगळं तेल भेसळयुक्त आहे. सूर्यफुलाचं तेल तसं, शेंगदाण्याचं तेल तसंच, करडी तेल तसं, सगळ्यामध्ये भेसळ आहे, भेसळ. आणि त्याच्यामुळे ही पीक करायचं मी ठरवलं होतं. जाऊ दे म्हणलं आपल्याला तरी होईल, ही माझा फक्त मेन उद्देश होता. अहो विचार करा, सूर्यफूल कुठंच पिकत नाही आणि ही जी जमिनी तेल आहे का, माफ करा ती कंपनीचा मालक शिवाय दिला मला आईला, हे चुकलं रे बाबा. आता ही जी तेल आहे का सूर्यफूल तेल जे आहे, नाव घेऊ नका, सूर्यफूल बना. सूर्यफूल तेल जे आहे का ही येतं कुठनंच येतंय सूर्यफूल. कुठंच भारतात पिका नाही आता ही सूर्यफूल, कुठंच पिका नाही. शेंगदाणा पिकतोय मान्य आहे आपल्याला, पण लय कमी झाला. हा भेसळ लय आहे, लय अवघड आहे, लय अवघड आहे लय. आता ही एक कारवाई चालू होईल आणि एक सगळं. पण मला एक चिंता पडली की जर का सगळंच जर का प्युअर खायचं जर म्हणलं ना तर सगळ्यांना कमी पडणार. दुधाचा भाव वाढला का नाही 10 रुपयांनी तरी वाढलं, 5-10 रुपयांनी वाढलं. मला सांगा वाढलं माहित नाही, पण भेसळ जर सगळी बंद झाली ना तर शहरातल्या लोकांना दूध मिळणार नाही. एवढं मात्र खरं आहे, लय अवघड आहे. तेलातली भेसळ बंद झाली ना तर तुम्हाला प्युअर तेल मिळणार, म्हणजे तेलच मिळणार नाही. विशेष संपला. तेला मिळणार की अगं तेला पहिल्यासारखं दिवस येणार. पाण्याने तेल वापरते ती आजकाल ती कमी होणार. पहिल्यासारखं तेल चालू होईल. ऐक की प्रत्येक तेलामध्ये भेसळ आहे, प्रत्येक तेलामध्ये प्युअर तेल नाही. हा मग ते दुसरं कुठलंही निकृष्ट दर्जाचं तेल असू द्या. आता काय जण सरकीचं तेल वापरतात, म्हणजे कापसाच्या बियापासून जे तेल काढतात ते का त्याचं तेल वापरते ती. तर तुम्हाला खोटं सांगत नाही, एक जणांनी मला असंच सांगितलं की कापसाचं तेल ते खायला चालू केलं त्यांनी. असंच कोणीतरी त्यांना सांगितलं की लय चांगला आहे म्हणून. ज्याच्या कोलेस्ट्रॉल वाढला त्यांचा, हे शरीर जड झालं, त्यांना धाप भरायला लागली, दम भरायला लागला कुठलं काम करण्यात, माझ्या सगळं आळस. मग त्यांनी ती तेल बंद केल्यावर हळूहळू पहिल्यासारखं झालं. अचानक जर ह्याच्यात जर काय झालं तर काय करता, ही लय अवघड आहे.
प्युअर काहीच नाही आता ह्या जगामध्ये प्युअर काहीही राहिलेलं नाही. प्युअरची अपेक्षा करू नका तुम्ही. जर ज्याला प्युअर खायचं आहे त्यांनी 1-2 एकर शेती घ्या आणि त्या 2 एकर शेतीमध्ये आपलं तेवढं थोडं 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 करत जावा आणि तेवढंच खायचं बास. शेती घ्यायची पण सोपी नाही राहिली. शेती घ्यायची बी सोपी राहिली लय अवघड. शेती राखायची बी सोपी नाही आणि शेती घ्यायची बी सोपी नाही. असं दिवस आता येणार आहे. बरं आहे का पीक आपलं पाणी दिलेलं बघा तिकडे कसं भारी दिसायला तिकडे जास्त हिरवळ दिसायला लागलं आणि तिथनं अलीकडे बघा कमी हिरवळ वाटते. आहे का इकडे हिरवळ कमी दिसते आणि हे 2-3 सारं सोडून पलीकडे हिरवळ जास्त वाटते. आणि आज थोडंसं वातावरणाने बदल घडवलाय असं वाटतंय बरं का. दिवस मावळताना दिवस मावळा नसेल अजून. किती वाजले असतील आता व्हय? 5:30 वाजले. म्हणजे दिवस मावळतीलच चाललाय आता. आणि असं वाटतं खरवाडा आलंय बघा. बरं वाटायला लागलं पण नाहीतर काय दिवस उगवल्यापासून दिवस मावळस तर ऊन 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 आहे ना.